नमस्कार. मी प्राध्यापक गोपाल जोगे. प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्वशास्त्र विभाग, डेक्कन कॉलेज, पदव्युत्तर संशोधन संस्था, पुणे येथे कार्यरत आहे. भारतीय उपखंडात ग्रामदेवतांचं एक विशेष स्थान आहे. गावांच्या रक्षक देवता म्हणून ज्या महत्त्वाच्या देवता आपल्याला आढळतात, त्या देवतांमध्ये भैरव ही एक फार महत्त्वाची दैवत परंपरा आपल्याला भारतभर आढळून येते. भैरव ही देवता शिवाशी संबंधित आहे असं सर्वसाधारण मानलं जातं. शिवाचं एक रूप म्हणून सुद्धा भैरवाकडे बघितलं जातं. अशा या भैरव देवतेचे अनेक प्रकारचे संदर्भ आपल्याला प्राचीन काळापासून आढळून येतात. या प्राचीन संदर्भामध्ये अगदी ऋग्वेदापासून आपल्याला भैरव हे एक शिवाचं नाव म्हणून किंवा एक शिवाचं एक विशेष नाम म्हणून आपल्याला आढळायला सुरुवात होते. असा हा भैरव हा जो आहे याचा विविध गोष्टींशी संबंध असलेला दिसतो. त्यामध्ये भैरव ही देवता मार्गरक्षक देवता म्हणून सुद्धा आपल्याकडे बघितलं जाते. ग्रामाचं रक्षण करण्यासाठी किंवा गावांचं रक्षण करण्यासाठी भैरव ह्या देवतेची स्थापना केली जाते. शतरुद्रियामध्ये शिवाचे जे विविध प्रकारचे विशेषणं चे उल्लेख येतात, त्या विशेषणांमध्ये एक जो महत्त्वाचा उल्लेख आढळतो तो म्हणजे नक्तंचर असा एक उल्लेख आढळतो. या शब्दाचा अर्थ असा होतो की रात्री फिरणारा, निशाचर अशा अर्थाने तो शब्द येतो. तर हे जे आहे विशेषण जे आहे हे भैरवाशी संबंधित असलेलं आपल्याला दिसून येते. आणि आपल्याला असं आढळून येते की ह्या सगळ्या विशेषणांमुळे भैरवाचं महत्त्व काळाच्या ओघात वाढलेलं दिसते. एकीकडे तो ग्रामदैवत म्हणून सुद्धा पूजला जात होता. ग्रामरक्षक म्हणून त्याचं स्थान हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असलेलं दिसते. आणि दुसरीकडे शैव परंपरेमध्ये किंवा शाक्त परंपरेमध्ये सुद्धा भैरवाचं स्थान हे मोठं होत गेलेलं दिसते. विशेषतः शैव शाक्त परंपरेमध्ये तंत्रमार्गाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर किंवा तंत्रमार्गाचं महत्त्व वाढल्यानंतर भैरवाचं विशेष स्थान निर्माण झालेलं दिसते. विशेषतः शाक्त परंपरेमध्ये देवीचा रक्षक म्हणून किंवा देवीच्या स्थानाचा रक्षक म्हणून आपल्याला भैरवाची कल्पना आढळते. ज्या ठिकाणी देवीचं मुख्य पीठ असतं त्या ठिकाणी अष्टभैरवाची स्थापना करण्याचं एक प्रकारचे संदर्भ किंवा त्या प्रकारचे आपल्याला संदर्भ ग्रंथांमध्ये आढळतात. सोबतच आपल्याला असं आढळून येते की शैव परंपरेमध्ये जी मृत्यूची देवता आहे किंवा मृत्यूपासून संरक्षण करणारी जी देवता आहे ती देवता म्हणजे भैरव. आणि शिवाचं एक लोकप्रसिद्ध स्वरूप म्हणून सुद्धा भैरवाचं पूजन केलेलं जातं. या व्यतिरिक्त भैरवाचा जो मृत्यूशी संबंध आहे त्या अनुषंगाने हा स्मशानाचा रक्षक म्हणून सुद्धा भैरवाचं स्थान आपल्याला आढळून येते. तर या अनुषंगानं पुराणांमध्ये भैरवांच्या अनेक कथा आपल्याला दिसून पडतात. भैरवाची उत्पत्ती कशी झाली किंवा भैरव हे शिवाचं रूप कशा प्रकारे निर्माण झालं याबद्दलच्या काही कथा आपल्याला पुराणांतर्गत आढळून येतात. आणि या कथांमध्ये शिवाने ब्रह्माचा शिरच्छेद केल्यानंतर, ब्रह्माच्या एका मुखाचा शिरच्छेद केल्यानंतर त्याला शाप दिला गेला आणि त्या शापाच्या अनुषंगाने त्याने 12 वर्ष तपश्चर्या करावी, वेगवेगळ्या ठिकाणी त्याने प्रवास करावा किंवा वनवास करावा. आणि त्या अनुषंगाने या शापाच्या अनुषंगाने शिवाने जे स्वरूप धारण केलं ते भैरवाचं स्वरूप होतं. आणि या शाप काळामध्ये शिव ज्या ठिकाणी गेला त्या ठिकाणी तो भैरव म्हणून गेलेला आहे. आणि असंच फिरत असताना मग हा भैरव कसा वाराणसीला येतो आणि वाराणसीला आल्यानंतर तो वाराणसीचा कोतवाल म्हणून किंवा काशीचा रक्षक म्हणून भैरवाने त्या ठिकाणी कशा प्रकारे भूमिका बजावलेली आहे अशा प्रकारचे आपल्याला पौराणिक संदर्भसुद्धा आढळून येतात.
या व्यतिरिक्त याच काळाला समांतर किंवा पुराणांच्या मिथकांना समांतर आपल्याला इतर अनेक भैरवांचे स्वरूप जे आहे किंवा भैरवांच्या प्रतिमा ज्या आहे आपल्याला आढळून येतात. त्याच्यामध्ये भिक्षाटन शिव जो आहे, शिवाला शाप दिल्यानंतर आणि तो भैरवाच्या रूपामध्ये फिरत असताना त्याला जे भिक्षा मागून आपलं जीवनयापन करावं लागलं, तर त्या अनुषंगाने जे भिक्षाटन चा एक जो विशेष प्रकार आहे मूर्तीचा, तो मूर्तीचा प्रकार विकसित झालेला आढळतो. आणि त्या व्यतिरिक्त इतरसुद्धा भैरवाचे विशेष स्वरूप आपल्याला ग्रंथांमध्ये आढळून येतात. साधारणतः असं म्हटलं जातं की अष्टदिशांना अष्टभैरवांचा वास असतो आणि या अष्टभैरवांपासून 64 भैरव उत्पन्न झालेले आहे आणि या 64 भैरवांची नावं आपल्याला दिसून पडते. आता ही भैरव देवता ही फक्त हिंदू धर्माशी संबंधित नाही, तर इतर धर्मांमध्ये सुद्धा आपल्याला भैरवाचं स्थान आढळून येतं. जैन धर्मामध्ये तो क्षेत्रपाल म्हणून येतो, एखाद्या जागेचा रक्षक म्हणून किंवा एखाद्या स्थानाचा रक्षक म्हणून सुद्धा आपल्याला भैरवाची स्थापना केल्या गेलेली आढळते. त्यासोबतच बौद्ध धर्मामध्ये सुद्धा आपल्याला भैरव या देवतेचा परिणाम झालेला दिसतो किंवा त्याचा प्रभाव पडलेला दिसतो आणि त्या अनुषंगानं भैरवाचं पूजन तंत्रमार्गामध्ये किंवा बौद्ध धर्माच्या तंत्रमार्गामध्ये आपल्याला वाढलेलं दिसते. तर हे धार्मिक अनुषंगानं भैरव या देवतेचं कसं उन्नयन झालं हे आपल्याला दिसून पडते. पण त्याचबरोबरीनं त्यालाच समांतर ग्रामदेवतांमध्ये लोकपरंपरेमध्ये आपल्याला भैरवाचं स्थान हे काळाच्या ओघात मोठ्या प्रमाणामध्ये वाढत गेलेलं दिसते. एक लोकदेवता म्हणून भैरवाचं त्या प्रदेशामध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण स्थान दिसते. जसं की महाराष्ट्रामध्ये जी मुख्य ग्रामरक्षक देवता म्हणून आढळते, ती मुख्य ग्रामरक्षक देवता म्हणजे भैरव आहे. गावाच्या बाहेर वेशीवर हे भैरवाचं मंदिर असते आणि तो त्या ठिकाणी असल्यामुळे गावाचं नैसर्गिक संकटांपासून आणि त्यासोबतच इतर संकटांपासून भैरव ही देवता ही रक्षण करते, अशा प्रकारची लोकांची धारणा आपल्याला आढळून येते. आणि या व्यतिरिक्त सुद्धा आपल्याला असं आढळून दिसतं की त्या अनुषंगाने अनेक प्रकारच्या प्रथा परंपरा महाराष्ट्रामध्ये विकसित झालेल्या दिसतात. जसं की महाराष्ट्रामध्ये तुळजापूर हे एक महत्त्वाचं तीर्थक्षेत्र आहे आणि या तुळजापूर ठिकाणी जी तुळजाभवानी आहे, या तुळजाभवानीच्या स्थानाच्या 8 दिशेला 8 भैरवांची स्थापना होती किंवा 8 भैरवांची स्थापना केल्या गेली होती, असं आपल्याला आढळून येते. धारूर हे एक गाव आहे तुळजापूरजवळच. त्या गावामध्ये 14व्या शतकातला एक शिलालेख मिळालेला आहे आणि त्या शिलालेखामध्ये त्या ठिकाणी भैरवाची स्थापना केल्या गेल्याचा उल्लेख आपल्याला आढळून येतो आणि त्या भैरवाच्या स्थापनेचा संबंध तुळजापूरच्या तुळजाभवानीशी असावा असा अंदाज करता येतो. अशा प्रकारे आपल्याला दिसून पडते की कशाप्रकारे ग्रामपरंपरेमध्ये भैरव ही देवता सामावल्या गेलेली आहे आणि त्याचे विशेष प्रकारचे संदर्भ आपल्याला आढळून येतात. या व्यतिरिक्त अनेक ठिकाणी भैरवाच्या जत्रा भरतात, भैरवाचे स्थानं आपल्याला आढळून येतात. जसं की विदर्भामध्ये गुईखेड नावाचं गाव आहे, त्या गावामध्ये भैरवनाथाची यात्रा भरली जाते. त्यानंतर विदर्भात अमरावती या ठिकाणी बहिरम नावाचं गाव आहे आणि बहिरम या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भैरवनाथ या देवतेची पूजा केली जाते. या देवतेचा उत्सव साजरा केला जातो आणि साधारण महिना सव्वा महिना त्या ठिकाणी यात्रा भरवल्या जाते. तर ही जी बहिरम देवता आहे किंवा भैरवनाथ आहे, भैरूनाथ आहे, भैरूजी आहे, अशी अनेक प्रकारचे नावं आपल्याला भैरवाची ग्रामपरंपरेमध्ये आढळतात. या व्यतिरिक्त लोकपरंपरेमध्ये किंवा सामाजिक प्रथा परंपरेमध्ये आपल्याला हे पण सुद्धा दिसून पडते की कशाप्रकारे प्रवासाला निघत असताना किंवा प्रवास करत असताना रस्त्यामध्ये आपल्याला भैरवाचे स्थान आढळतं किंवा भैरवाचं मंदिर आढळतं. तर त्याचा अर्थ असा दिसतो की भैरव ही देवता प्रवास करत असताना प्रवाशाचं रक्षण करते किंवा प्रवास हा कशाप्रकारे सुखकर करता येईल, तो कशाप्रकारे सुरक्षित करता येईल, या अनुषंगानं सुद्धा भैरव या देवतेला पूजल्या जात होतं किंवा पूजन केलं जातं असं आपल्याला आढळते. तर असं आपल्याला लोकपरंपरेमध्ये एक ग्रामरक्षक देवता म्हणून भैरवाचं स्थान
हे दिसून पडते. या व्यतिरिक्त भैरव ही जी देवता आहे, ही देवता आपल्याला तंत्र परंपरेमध्ये ज्याचा आपण उल्लेख केला होता, त्या तंत्र परंपरेमध्ये कशा प्रकारे भैरव तंत्र किंवा भैरव कल्पतंत्र अशा प्रकारचे ग्रंथ भैरव या देवतेला केंद्रीभूत धरून रचल्या गेल्या होती. आणि त्या ठिकाणी आपल्याला भैरवाच्या संबंधित कशा प्रकारचे पूजा केल्या जात होत्या, किंवा भैरवांच्या प्रतिमा कशा प्रकारे निर्माण केल्या जात होत्या, याचे आपल्याला सर्व संदर्भ आढळतात. तर असं आपल्याला भैरवाचं एक महत्त्व भारतीय सांस्कृतिक परंपरेमध्ये आढळते. त्या व्यतिरिक्त भैरवाशी संबंधित इतर काही देवतासुद्धा महाराष्ट्रात आढळून येतात. जसं की आपण जर कोकणामध्ये गेलो किंवा पश्चिम किनारपट्टीवर गेलो तर आपल्याला रवळनाथ ही देवता आढळते. ती बऱ्यापैकी भैरवनाथाशीच संबंधित असलेली देवता दिसून पडते, जो की क्षेत्रपाल आहे. विशिष्ट जागेचं तो रक्षण करत असतो आणि त्याचं मोठ्या प्रमाणामध्ये पूजन होत असलेलं आपल्याला दिसते. सोबतच रवळनाथाच्या बरोबरच कर्नाटकमध्ये किंवा इतर दक्षिण भारतातील काही प्रदेशामध्ये आपल्याला वीरभद्र ही एक देवता आढळते. आणि या वीरभद्र देवतेचं सुद्धा आपल्याला स्थान भैरवाच्या बरोबरीनं आढळून येते. त्यासोबतच भैरव जसा हा काशीशी संबंधित आहे, तसाच भैरव ही देवता उज्जैनशी संबंधित असलेली आपल्याला आढळते. उज्जैनचा जो महाकाल आहे, हा महाकाल म्हणजे एक भैरवाचंच एक स्वरूप असलेलं दिसते. विशेषतः शिवाचं जे अघोर रूप जे आहे, उग्र रूप जे आहे, ज्या ठिकाणी तो उग्र स्वरूपामध्ये असतो त्या ठिकाणी तो भैरव रूपामध्ये असतो, अशा प्रकारची शैव परंपरेमध्ये धारणा आपल्याला आढळून येते. याही व्यतिरिक्त पूर्व मध्य काळामध्ये आपल्याला जो शाक्त परंपरेमध्ये योगिनी संप्रदायाचं जे महत्त्व वाढलेलं दिसते. या योगिनींची अनेक प्रकारे पूजन केलं जायचं. योगिनींची मंदिरं आपल्याला आढळतात. यामध्ये अगदी 42, 64, 84 अशा योगिनींच्या संख्या वाढत गेलेल्या दिसतात. आणि प्रत्येक योगिनीचा रक्षक म्हणून किंवा त्यांचा गार्डियन म्हणून आपल्याला भैरव ही देवता आढळून येते. या व्यतिरिक्त भैरवाचे अनेक रूपं किंवा अनेक परंपरा, लोकपरंपरा, लोकधारणा आपल्याला भारतीय परंपरेत आढळते. अगदी उत्तरेपासून तर दक्षिणेपर्यंत, पूर्व भारतापासून पश्चिम भारतापर्यंत आपल्याला भैरवाचं हे स्वरूप आढळून येतं. या व्यतिरिक्त आपल्याला हे पण दिसून पडतं की भैरव ही जी देवता आहे, या देवतेचं सर्वच हिंदू धर्मातील संप्रदायांनी महत्त्व ओळखलेलं दिसते. आणि त्या अनुषंगाने त्या देवतेला आपल्यामध्ये कसं सामावून घेता येईल ही प्रक्रियासुद्धा घडत गेलेली दिसते. विशेषतः जर आपण सौर संप्रदायाचा विचार केला किंवा सूर्य या देवतेचा विचार केला तर सूर्याचं एक स्वरूप म्हणून मार्तंड भैरव हा जो एक सूर्याच्या स्वरूपाचा जो फॉर्म आहे, हा भैरवाशी संबंधित फॉर्म असलेला आपल्याला आढळून येतो. आणि पुढे कालांतराने या मार्तंड भैरवाची पूजा मोठ्या प्रमाणात वाढत गेलेली दिसते. विशेषतः गुजरातमधलं जे मोढेरा सूर्यमंदिर जे आहे ते मार्तंड भैरवाचंच मंदिर होतं असं आपल्याला आढळून येतं. किंवा अशा प्रकारे मार्तंड भैरवाच्या प्रतिमा महाराष्ट्रात किंवा इतर ठिकाणीसुद्धा आढळून आलेल्या आहे आणि त्याचं पूजन केलं जात होतं असं आपल्याला दिसते. तर त्यातून आपल्याला जे आढळतं ते म्हणजे की सौर आणि भैरव हे दोन संप्रदाय कसे एकत्रित आले आणि त्यातून असा एक मिश्र संप्रदाय किंवा मिश्र देवता कशा प्रकारे तयार झाल्या हे आपल्याला या अनुषंगाने दिसून पडते. या व्यतिरिक्त भैरव ही देवता वैष्णव परंपरेमध्ये सुद्धा सामावून घेतल्या गेलेली दिसते. विशेषतः वैष्णवांचा जो तांत्र स्वरूपातला जो एक भाग दिसतो त्या भागामध्ये आपल्याला भैरव या देवतेचं स्थान आढळून येतं. आणि तिथेसुद्धा तो एक गार्डियन देवता म्हणा किंवा रक्षक देवता म्हणून त्याचं स्थान आपल्याला दिसून पडते. म्हणूनच दर्शनी भागावर भैरवाचं स्थान असावं असं आपल्याला प्राचीन मंदिरांमध्ये किंवा प्राचीन स्थापत्य परंपरेमध्ये आपल्याला आढळते. मंदिरांमध्ये आपल्याला हे पण दिसून पडतं की भैरवाला शक्यतोवर दक्षिण भागामध्ये निर्देशित केलं गेलं दिसतं किंवा दक्षिणेच्या दिशेला त्याचं मुख असल्याला आपल्याला दिसतं आणि त्या ठिकाणी त्याची स्थापना केलेली दिसते. गावांमध्ये सुद्धा गावाच्या वेशीवर दक्षिण दिशेला भैरवाची स्थापना
केल्या गेलेली शक्यतोवर आढळते. तर या अनुषंगानं आपल्याला हे दिसतं की भैरव ही जी देवता आहे ही सगळ्या ज्या दुष्ट शक्ती आहे किंवा सगळ्या ज्या दुष्ट परंपरा आहे किंवा त्या ज्या भावना असतात त्या सगळ्या भावनांचा नाश करणारा तो आहे, अशा प्रकारची एक लोकधारणा, एक प्रभावी लोकधारणा आपल्याला भारतीय परंपरेत आढळते. आणि त्या अनुषंगाने आपल्याला भैरव या देवतेचं स्थान भारतीय परंपरेमध्ये बघता येते. आणि त्या अनुषंगाने त्या देवतेची कशाप्रकारे पूजा केली जात होती आणि कशाप्रकारे त्या देवतेचं महत्त्व होतं हे अधोरेखित करता येतं. याचं मूळ तत्त्वज्ञान अशा प्रकारचं आहे की भैरव ही जी देवता आहे ही उग्र प्रकृतीची देवता आहे. आणि त्या अनुषंगाने भैरव या देवतेला जर शांत करायचं असेल किंवा त्या देवतेला जर प्रसन्न करून घ्यायचं असेल तर अशा प्रकारचं सामिष आहाराचं अर्पण किंवा सामिष प्रकारच्या पेयांचं अर्पण त्याला करावं, अशा प्रकारच्या आपल्याला प्रथा परंपरा आढळून येतात. विशेषतः तंत्रपार्गामध्ये जे पंचमकार दिसतात त्या पंचमकारांचा संबंध हा भैरव या देवतेशी असलेला आढळून येतो. आणि तंत्रमध्ये जे पूजन केलं जायचं किंवा जे विधी केले जायचे ते सगळे सामूहिक विधी असायचे आणि त्याच्यामध्ये सर्वसामान्य लोक जी होती ती त्यामध्ये सामील व्हायची. त्या लोकांचा त्या सगळ्या परंपरेशी संबंध असलेला दिसतो. आणि ती लोक ज्या प्रकारचा आहार करत होते किंवा जो ज्या प्रकारचा आचार होता त्या आचाराचंच प्रतिबिंब या सगळ्या गोष्टींमध्ये पडलेलं दिसतं. पुढं त्या सगळ्या गोष्टींचं एक विशेष प्रकारचं पद्धतीशास्त्र विकसित झालं. विशेष प्रकारच्या रिच्युअल परंपरा त्यातून निर्माण झाल्या, पूजाविधीच्या परंपरा निर्माण झाल्या. आणि त्या अनुषंगाने मग ह्या सगळ्या गोष्टी भैरवाशी संबंधित असलेल्या दिसतात. विशेषतः तंत्र परंपरेमध्ये जे विविध प्रकारचे विधी केले जायचे त्या विधींमध्ये या गोष्टींना स्थान मिळत गेलेलं दिसते. तत्त्वज्ञानाच्या परंपरेमध्ये आपल्याला असं आढळलं की ह्या सगळ्या गोष्टी प्रतिकात्मक होत्या. त्या प्रतिकात्मक गोष्टींच्या आधारे भैरव ही देवता कशाप्रकारे प्रसन्न करून घ्यायची किंवा भैरव या देवतेचं आव्हान करून त्याला जागृत करून कशाप्रकारे विशिष्ट प्रकारच्या सिद्धी ज्या आहेत किंवा विशिष्ट प्रकारच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या कशा प्राप्त करून घ्यायच्या या अनुषंगाने आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी निर्माण झालेल्या दिसतात. त्याच्यामध्ये मद्य अर्पण करणे, मांस अर्पण करणे किंवा विशिष्ट प्रकारचे जे नशेचे पदार्थ आहे जसं की अफू आहे किंवा गांजा आहे, हे सगळ्या गोष्टी भैरवाला अर्पण केल्या जायचे किंवा ती करून भैरवाला कशाप्रकारे प्रसन्न करून घेता येईल अशा प्रकारच्या काही अघोरी प्रथा आपल्याला पूर्व मध्य काळापासून पुढे विकसित झालेल्या दिसतात. आणि त्या सर्वचा संबंध भैरवाशी असलेला आढळतो. आणि हा सगळा भाग जसा मुख्य परंपरेमध्ये दिसतो तसाच हा लोकपरंपरेमध्ये सुद्धा आढळून येतो. म्हणून भैरव ही देवता सर्वसामान्य लोकांना एक आपलीशी वाटणारी देवता होती किंवा तशा प्रकारचा संबंध भैरव या देवतेचा सर्वसामान्य लोकांशी आलेला दिसतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी ह्या आपल्याला त्याच प्रकारच्या संकेत देतात की की कशाप्रकारे एक लोकप्रसिद्ध देवता आणि कुठल्या पार्श्वभूमीच्या आधारे ती देवता लोकप्रसिद्ध होते याचं आपल्याला यातून महत्त्व लक्षात येते.